नमस्कार. शांतवाणीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा स्वागत आहे. मनाचे श्लोक मालिकेतील आज दुसऱ्या भागात आपण एका महत्त्वाच्या वळणावर आहोत. पहिल्या श्लोकात आपण ईश्वराला वंदन केले, पण आता समर्थ आपल्याला प्रत्यक्ष वागण्याचे नियम सांगत आहेत. आता बघूया श्लोक दुसरा. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. श्रीराम. समर्थ रामदास स्वामी या श्लोकात मनाला सज्जना अशी हाक मारतात. का? कारण जोपर्यंत आपण स्वतःला चांगलं मानत नाही तोपर्यंत आपल्याकडून चांगलं काम घडत नाही. समर्थ म्हणतात, भक्तिपंथ हाच सुखाचा मार्ग आहे. पण भक्ती म्हणजे नक्की काय याचं उत्तर श्लोकाच्या उत्तरार्धात आहे. समाजात वावरताना जे निंद्य आहे, म्हणजे ज्यामुळे दुसऱ्याचे मन दुखावले जाते किंवा ज्यामुळे समाजात तेढ निर्माण होतो, अशा गोष्टी सोडून देणे हीच खरी भक्ती. आणि जे वंद्य आहे, म्हणजे जे लोकांच्या कल्याणाचे आहे, ते प्रेमाने करणे म्हणजे ईश्वर प्राप्ती. लक्षात ठेवा, श्रीहरीला शोधण्यासाठी कुठेही दूर जाण्याची गरज नाही. जर आपले आचरण शुद्ध असेल तर तो स्वभाव म्हणजे सहजपणे आपल्याला प्रकट होतो. तर मित्रांनो, आजच्या या श्लोकातून आपण काय शिकलो? तर फक्त चांगलं बोलणं पुरेसं नाही, तर जे वाईट आहे त्याचा त्याग करणं आणि जे चांगलं आहे त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. हा विचार तुम्हाला कसा वाटला? तुमच्या आयुष्यात तुम्ही कोणती निंद्य गोष्ट सोडण्याचा प्रयत्न करणार आहात का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शांतवाणीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपला प्रवास असाच चालू ठेवूया. जय जय रघुवीर समर्थ.